नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आत्ता बघा मी बागेत निघाले होते आणि गोरं बघा किती मस्त बसलंय उन्हामध्ये, त्याला बांधले आणि डोळे मिटून मस्त झोपी गेलाय. कान चाललंय फक्त हलवायचं, मस्त झोपला. जवळून दाखवते. आणि इथलं आहे ना काँग्रेस वगैरे पण मी गेल्यावर उठायला नको. मस्त इथे ना काँग्रेस काढून घेतलं एवढं पप्पांनी, त्याच्यामुळे ना त्याला बांधता आलं. इथं मस्त लोखंडाला बांधून दिलं. तर तिथे ना थोडीशी मक्का जवळ यायची, त्या फणाला बांधलं होतं तिथं. त्याच्यामुळं मक्काच्या बिट्टे ज्या आहेत त्या खायची भीती वाटायची, त्याच्यामुळं मग इकडं बांधलं त्याला. आणि ह्या दिवसामध्ये ना मध्ये त्याला थंडी वाजते जशी आपल्याला घरात, तर त्याला उन्हामध्ये एकदम भारी वाटतं आणि बसतो पण मध्ये न बसतच नाही तो त्याच्यामुळं. आणि खायला तो इथं खात नाही, त्याला गव्हाणीतच चारा पाहिजे असतो. खायला तो असं खाली खात नाही. त्या दिवशी मी चारा आणून टाकला पण एवढं त्याने काही खास खाल्ला नव्हता. आणि काँग्रेस पण इथलं सगळं काढून झालं, फक्त आता तिकडचा तेवढा पट्टा जो आहे तो भिंतीजवळचा तो राहिला आहे. आणि मी निघाले होते आता बागेकडे जायला. पहिले मला आहे ना त्यांच्यासाठी पाणी घेऊन जायचं, प्यायला बॉटल भरून घेतली आणि पाणी घेऊन निघणारच होते. तेवढ्यात मला एक काम आठवलं आहे, ते काम करून घेते. तर काम असं आहे ना, तर इथं आपले ज्या याच्या पायऱ्या आहे घराच्या इथं ओट्या याच्या शेडमध्ये जाण्या येण्याच्या, त्यांना पूर्ण तुटून गेलं होतं. तर काल पप्पांनी मिस्त्री बोलून त्याचं काम करून घेतलं, मस्त असं करून घेतलं. तर त्यालाच आता पाणी मारून घेते मी मस्त. तर सकाळी पण मारलं होतं, आता दुपारी मारते आणि परत इव्हनिंगच्या टायमिंगला आल्यावर परत एकदम मारते. चला आता मी वेळ खूप होऊन जाते सकाळी ना, थंडीमुळे दिवस इतक्यातच वर येऊन जातो, कळतही नाही. तर मी निघाले बागेकडे. तर कालच झाडांना पण पाणी घालून घेतलं सगळं. तर झाडांना 4-5 दिवसातून आता पाणी घालावंच लागते, कारण की पावसाळा असल्यावरती काही गरज पडत नाही, पण हिवाळा आणि उन्हाळा दोन्ही याच्यामध्ये पाणी झाडांना टाकावंच लागतं. तर दोन्ही याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतले. तर हे बघा मी आले इकडे, आपलं जे गावाजवळचं शेत आहे तिथं, आणि त्यांचं चालू होतं पाणी भरायचं. तर एक साईडने हे बघा असं बांधून घेतं आणि पूर्ण इथून तिथून बांधायचं आहे ते. तर ते म्हटले की बघ बांधून एकदा तुला कसं वाटतं ते, खूप ढेकळं आहे त्याला बांधायला. तर मी त्यांना म्हणायचे काही इझी होईल इतकं काही नाही. तर ते जेव्हा मी बांधलं तेव्हा मला कळलं खूप हार्ड काम आहे ते. आणि मी थोडंसं केलं आणि लगेच मला बागेकडे जायचं होतं त्याच्यासाठी. तर मी बॉटल आणलेली आहे त्यांच्यासाठी. तर त्यांनी पाणी पिऊन अर्धी झाली, मग परत बाऱ्यावरती पाणी भरायला चालले. आणि बगळे बघा पाणी चालू आहे तर कसे, तर नागरटीच्या वेळेस किंवा काही फण वगैरे मारत असले तर हे बगळे नेहमी येतात. आणि आता पाणी पण दांडाला डायरेक्ट वरून पाणी खाली येतं आहे. तर हे बघा मी बॉटल भरून घेऊन आले होते आणि त्यांना दिलं पण. तर मी परत बाऱ्यावरून भरून ठेवून देते त्यांच्यासाठी बॉटल आणि परत मी निघाले मग तिकडं. तर भरत जवळ आले आता. हे बघा या लिंबापर्यंत, तिथून तर इथपर्यंत 2 एकराचं भरणं काढलं आहे त्यांनी. आणि लाईटचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे ना, 5-10 मिनटं झाले की लगेच स्टॅटरजवळ जायचं, परत वाफाजवळ यायचं, असं चालू आहे आज लाईटचं. तर मी बॉटल भरून घेतलेली पाणी पिऊन. तर हे बघा फुलं तोडता आहे ना मला डाळिंब पण सापडलं मोठं. तर मागच्या वेळेस आपल्याकडून राहून गेला असेल एखादी कळी वगैरे, तर तिचं जे आहे ते डाळिंब तयार झालं. आणि इतकं लाल इतकं भारी लागलं. अर्धं खाल्लं आणि अर्धं ठेवलं आहे अजून. तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं. आणि आजचा मोसम असं झालं आहे, असं वाटतं पाऊस येतो काय असं मोसम झालं आहे. ऊन राहिलंच नाही. आत्तापर्यंत भरपूर ऊन होतं आणि आता अर्धा तासापूर्वी शिराळच पडलेलं आहे, जसं पावसाचं वातावरण असतं तसं. त्याच्यामुळे मी चला पटकन फुलं वगैरे तोडून घेते.
हे बघा मी बागेतून आले आणि गोऱ्यासाठी ना मका सोलायला घेतली. तर त्याच्यासाठी ना भरडा करून आणायचं आहे मक्याचं. तर त्याचं खाद्य तर आहे, त्याच्यासोबतच मका पण आणि थोडेसे गहू वगैरे दोन्ही मिक्स करून त्याच्यासाठी भरडा तयार करून आणायचं आहे. त्याच्यासाठीच मग मका सोलून घेतली. तर मी आधी सगळे मका याच्यातून बाहेर काढून आणले कणसामधून. अशी कसं सोलून घेतलं आधी आणि आता सगळे दाणे जे आहे ते सेपरेट करून घेते. तर एवढी सोलून झाली आहे आणि बागातून थोडी लवकरच आली त्याच्यामुळंच. तरी 5:30 वाजता आले होते. तर आता काढून घेते आणि लगेच आपल्या घरच्याच गिरणीमध्ये भरडा तयार करून घ्यायचा आहे. इथे बघा आम्ही संध्याकाळच्या वेळेस बाहेर आलो होतो जेवायला आणि मुलांचा फोन पण चालू होता. तर काल मुलं पण गेले होते बाहेर जेवायला, तर ते काल चिडवत होते आणि आज त्यांना हे फोन करून चिडवत होते.